गोल्डन चॉईसची बिर्याणी खाल्ल्याच्या नंतर मी 21 तारखेला गोल्डन चॉईसमधून बिर्याणी आणली होती संध्याकाळी 7:30 वाजता. ती आणल्याच्या नंतर मी घरी जेवण केलं. जेवण केल्याच्या नंतर मला उलटी, संडास आणि पोटदुखीचा खूप त्रास होऊ लागला. तर त्यांनी म्हणले 10,000 रुपये घ्या आणि विषय क्लोज करा. 50 जणांना पण त्यांनी तेच केलं असेल. 50 जणांचं मी नाही सांगू शकत. बीड शहरातील बार्शी रोडवर असलेल्या हॉटेल गोल्डन चॉईस येथे स्पेशल मटन बिर्याणी खाल्ल्यानंतर अचानक महिलेला पोटदुखी, जुलाब व उलटीचा त्रास सुरू झाला. यामुळे सदर महिलेची प्रकृती खालावल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे काहीच फरक न पडल्यानं त्यांना अन्य हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती सुधारत असून सदर महिलेने या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. बीड शहरातील शैला मदन काकडे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांना दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटलं आहे की दिनांक 21 जुलै 2026 रोजी हॉटेल गोल्डन चॉईस येथे स्पेशल मटन बिर्याणी खाल्ल्यामुळे मला प्रचंड त्रास झाला. तब्बल 6 दिवस मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. तेथील बिर्याणीमध्ये कलरचं प्रमाण जास्त होतं, त्यामुळेच हा त्रास झाला असून या प्रकरणात चौकशी करून हॉटेल गोल्डन चॉईसवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी शैला काकडे यांनी तक्रारीत केली आहे. बार्शी रोडवरील हॉटेल गोल्डन चॉईसमध्ये केवळ व्हेज खाद्यपदार्थ होते. मात्र काही दिवसांपूर्वीच हॉटेलवाल्यानं मोठा गाजावाजा करून आमच्याकडे नॉनव्हेज सुरू झाल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच तेथील नॉनव्हेज कशा पद्धतीचं आहे हे संबंधित महिलेच्या तक्रारीवरून दिसून येत असल्याची चर्चा शहरभर होऊ लागली आहे. त्यामुळं हॉटेल मालकावर आता कारवाई करावी अशी मागणी होत आहे. गोल्डन चॉईसची बिर्याणी खाल्ल्याच्या नंतर मी 21 तारखेला गोल्डन चॉईसमधून बिर्याणी आणली होती संध्याकाळी 7:30 वाजता. ती आणल्याच्या नंतर मी घरी जेवण केलं. जेवण केल्याच्या नंतर मला उलटी, संडास आणि पोटदुखीचा खूप त्रास होऊ लागला. त्याच्यामुळं रात्रीच्या 2:30 वाजता मी हॉस्पिटलला गेले. हॉस्पिटलला गेल्याच्या नंतर डॉक्टर म्हणले तुम्हाला काय खाल्लं होतं? फूड पॉयझन झालं. मी एका हॉस्पिटलमध्ये दिवसभर म्हणजे ॲडमिट होते रात्रभर. तिथं काहीच फरक न पडल्यामुळे मी दुसऱ्या हॉस्पिटलला गेले. मग तिथं मी 7 दिवस ॲडमिट होते. कोणत्या हॉस्पिटलला ॲडमिट होता आपण? मी बीडच्या खासगी रुग्णालयामध्ये ॲडमिट होते. पण ते असं म्हणतायत की आमची बिर्याणी खाऊन तुम्हाला विषबाधा वगैरे झालीच नाही आणि भरपूर लोकांनी नेली होती ही बिर्याणी, पण हे तुम्हालाच कसं भावलं? नाही, भरपूर लोकांनी बिर्याणी नेली असेल. त्यांनी मला त्यांचे कोणतरी ओळखीचे आहेत, पत्रकार वगैरे कोणीतरी, त्यांना माझ्याकडे पाठवलं होतं. ते मला म्हणले ताई बाप्पाला तुम्हाला भेटायचं आहे. तर मी शिवाजी पुतळ्याजवळ त्यांना भेटायला गेलते. तर त्यांनी म्हणले 10,000 रुपये घ्या आणि विषय क्लोज करा. 50 जणांना पण त्यांनी तेच केलं असेल. 50 जणांचं मी नाही सांगू शकत. पण मला जो त्रास झाला त्याच्यामुळे मी 10 दिवस ॲडमिट होते हॉस्पिटलमध्ये. नंतर हे देखील समोर आलं होतं की ते म्हणतायत की हे आरोप जे करताय तुम्ही त्यांनी ते सगळे फेटाळून लावले होते. असं काही तुमच्याकडे प्रूफ आहे का की हॉटेल गोल्डन चॉईस मध्ये जाऊनच तुम्ही तिथून बिर्याणी खरेदी वगैरे केली? हो, मी तिथूनच घेतलेली होती बिर्याणी. त्यांच्या इथं कॅमेरे आहेत, त्यांनी कॅमेरे चेक करा. हे त्यांचं ऑनलाईन बिल आहे. किती तारखेला आणली होती ही? 21 तारखेला संध्याकाळी 7:30 वाजता. आता एकंदरीत हे सगळ्या प्रकरणानंतर आता पुढची मागणी काय असणार आहे? पुढची मागणी माझी म्हणजे हे आहे, पहिलं तर अगोदरच त्यांनी मला भेटायला आले नाही. मला म्हणजे 2 शब्द बोलायला पाहिजे, त्यांनी ते केलं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की त्यांनी कालच्या म्हणजे मी व्हिडिओ पाहिला, ते एका बाईने कंप्लेंट केली. एक बाई म्हणजे काय, तुमच्या हॉटेलमधून त्रास झाला, तुमच्यामुळे एखाद्याचा जीव गेला असता. तर मी याच्याबद्दल पण प्रशासनाने दखल नाही घेतली तर मी कंप्लेंट करणार आहे पोलीस स्टेशनला. तुम्ही याची तक्रार बीड जिल्हाधिकारी व अन्न औषध प्रशासनाला दिली आहे असं समजतं. त्यावरून आपल्याला काय सांगण्यात येत आहे? त्यांचे सॅम्पल घेतले आहेत हॉटेलमधले? हो, त्यांच्या हॉटेलचे सॅम्पल घेतलेले आहेत. त्यांचे रिपोर्ट मी संबंधित अधिकाऱ्याला फोन केला तर ते म्हणले आणखीन रिपोर्ट आलेले नाही. सध्या तुम्ही FBI ला तक्रार वगैरे केली आहे का या गोष्टी? हो, केलेली आहे. त्याची रीतसर काही कंप्लेंट वगैरे दाखल केली आहे त्याची काही? FBI ला केलेली आहे. बिर्याणी आणली तिथूनच होती. पण काल ते काय म्हणले, माझ्या हॉटेलमध्ये 50 कॅमेरे आहेत. 50 कॅमेऱ्यामध्ये तुम्ही चेक करा. 7:30 वाजता माझी मुलगी आणायला गेली ती. ऑनलाईन पेमेंट केलं तर. आणि बाकीच्या 50 जणांचं मला काही करायचं नाही. मी जिवंत राहिले, मी मरता वाचले. मला त्रास झाला म्हणून मी आज हे केलं. मला झालं ते लोकांना व्हायला नाही पाहिजे. त्यांनी जे काल व्हिडिओ केला त्याच्यामध्ये मी पाहिलं की ते म्हणतात ही बाई म्हणली, एका बाईचा अर्ज आला, एका बाईने असं केलं. त्यांनी माझी बदनामी करायची थांबवलं पाहिजे. त्यांनी जर हे थांबवलं नाही तर मी रीतसर एक कंप्लेंट करील आणि जिल्हा अधीक्षकाची भेट घेईल.